नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे बदलत्या काळातील विवाह संस्था आणि कुटुंब व्यवस्था. तसं पाहायला गेलं तर हा जो विषय आहे हा अतिशय गहन आहे आणि ह्याला हजारो वर्षाची पार्श्वभूमी आहे आणि हजारो वर्षांपासून जे संक्रमण झालेलं आहे ते खरं म्हटलं तर इतक्या छोट्याशा अर्ध्या तासाच्या कार्यक्रमामध्ये कव्हर करणं अत्यंत अशक्य आहे. तरी परंतु आपण जास्तीत जास्त यावर भाष्य करायचा प्रयत्न करूया. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की जे आपल्याकडे थोर समाजशास्त्रज्ञ जगामध्ये आणि भारतामध्ये होऊन गेले आणि अजूनही होत आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं हे आहे की मुळामध्ये कुटुंब व्यवस्था असो किंवा खास करून विवाह संस्था असो त्याचं उद्देश हे असतं विवाहाचं की प्रजनन करणं, रिप्रोडक्शन ज्याला म्हणतात किंवा संतती निर्माण करणं आणि त्या संततीला लेजिटिमेट म्हणजे कायदेशीर मान्यता प्रदान करणं. अशा या संकल्पनेतून आपल्याकडे विवाह संस्था हळूहळू इव्हॉल्व होत गेली. ती सडनली निर्माण नाही झालेली आहे. आणि आज जर आपण बघितलं आजचं जे बदलतं आधुनिक युग आहे की आज सध्याची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला पुन्हा मला असं वाटतं या सगळ्याचं अवलोकन करायची वेळ येते की काय असा प्रश्न पडतो. आणि म्हणून या सगळ्यांवर अनुराधा मॅडम ज्या आज आपल्याकडे इथे आलेल्या आहेत त्यांनी ह्याच्यावर अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकांमध्ये त्यांनी कायद्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. म्हणून तुम्हाला साहजिकच वाटेल की कायद्याचा या कार्यक्रमामध्ये लेखिका असल्यानंतर कसा काही ह्याचा संबंध असू शकतो. परंतु तुम्ही इंटरव्ह्यू पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की कुटुंब संस्था असो विवाह संस्था असो आणि त्याचा कायद्याचा कसा काय संबंध जोडला गेला ह्याच्यावर आपण आज उहापोह करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्रतिथय्य अशा लेखिका आणि कवयित्री आणि त्याचबरोबर समाजामध्ये जे होतं आहे त्याच्यावर सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या त्या लेखिका आहेत. त्यांचं आपण इथं स्वागत करूया. अनुराधाताई तुमचं इथे स्वागत आहे. नमस्कार. आणि मला आज इथे ह्या मंचावर आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अनुराधा अरुण नेरुरकर आयकर अधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवा त्यांनी दिली आहे. तसंच साहित्य जगतात लेखिका आणि कवयित्री म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्थशास्त्राची पदवी आणि निसर्ग उपचाराची जोड असलेल्या अनुराधाजींनी विवाह संस्था, संकल्पना आणि संक्रमण यासारख्या संशोधनपर पुस्तकांमधून आपल्या लेखणीची वैचारिक उंची सिद्ध केली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, जागतिक मराठी अकादमी आणि आकाशवाणीच्या व्यासपीठावरून त्यांचं साहित्यिक योगदान सातत्यानं सुरू असतं. ज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अनुराधाजींच्या लेखणीतून त्यांची समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि भविष्याबद्दल असलेलं गांभीर्य त्यांच्या प्रगल्भ विचारातून पाहायला मिळतं. मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे की जगभरामध्ये आणि भारतामध्ये कुठेही जर तुम्ही बघितलं तर विवाह संस्था ही तशी सगळीकडे मान्यता आहे आणि सगळी प्रसिद्धच आहे. विवाह आहे. मग दोन कुटुंबांचं सुद्धा एकत्र येणं हे सुद्धा विवाहाचं एक प्रकारचं महत्त्व आहे असं का? कुटुंब संस्थेचा पाया ही विवाह संस्था आहे. का तर विवाह संस्थेमुळे एका कुटुंबाला जन्म दिला जातो आणि विवाह म्हणजे नुसता दोन व्यक्तींचा नव्हे तर तो कुटुंबाचा सुद्धा असतो. याला आपले पूर्वज खूप हुशार होते. त्यांनी कशासाठी हे सगळं केलं की दोन कुटुंब जोडली जर गेली तर विवाह कशासाठी करायचा असतो. एक तर सुरक्षितता असते किंवा आपल्या आरोग्याची हमी असते
आणि पुढच्या संततीची पण एक वंशवृद्धी असते. तर ही जर 2 कुटुंब जोडली गेली तर समजा पूर्वी स्त्रिया काही स्वावलंबी नव्हत्या, मग अशा वेळेला जर घरातल्या कर्त्या पुरुषाचं काही कारणाने आकस्मिक निधन झालं किंवा एक जबाबदारी म्हणून दुसऱ्या कोणाकडे तरी ती जबाबदारी जर सोपवावी लागली तर ते कुटुंब कुठलं असेल? जे जोडलं गेलेलं कुटुंब आहे ते. आता आपण म्हणताना विचारपूर्वक हे आपल्या पूर्वजांनी केलेलं काम आहे आणि हे इव्हॉल्व झालेलं, हे अचानक नाही झालेलं आहे. अनुभवातून त्यावेळेच्या रिक्वायरमेंटप्रमाणे हे आपोआपच नैसर्गिकरित्या हे होत गेलं आणि ती गरज होती आणि त्याप्रमाणे मग आजचा जो आधुनिक काळ आहे किंवा सध्याचा काळ आहे त्याचा जर विचार करता जर आपण बघितलं तर कुटुंब संस्था आणि विवाह संस्था ह्यांचं एकमेकांना पूरक असणं हे ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता काय झालेलं आहे की काळ खूप झपाट्याने बदलतो आहे. मुळात विवाह संस्था हीच बरीचशी बदलाकडे जाते आहे आणि आपण ज्या विवाह संस्थेबद्दल किंवा ज्या कुटुंब संस्थेबद्दल बोलतो आहोत आत्ता इथे, काही दिवसांनी मला असं वाटतं की त्याच्यामध्येही बराच काही बदल घडलेला असेल. कारण मी हे पुस्तक लिहिल्यानंतर पण मला बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसल्या. झपाट्याने बदल होतो आहे. म्हणजे पूर्वी विवाह सोहळा हा बऱ्याच गोष्टीने अर्थपूर्ण असे, आता तो दिखावा जास्त होतोय किंवा आपण झगमगाट त्याच्यामध्ये जास्त आहे ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं होत असताना, हे सगळं आपण अनुभवत असताना मी हे पण बघितलं की एवढा सुंदर विवाह सोहळा झाल्यानंतर काही दिवसांनीच आपल्याला त्याच सोहळ्याबद्दल किंवा त्याच नात्यामधून काहीतरी वेगळंच ऐकायला येते किंवा तर म्हणजे कसं काय वेगळं, कसं का वेगळं म्हणजे कुठेतरी विसंवादी सूर ऐकायला येतोय की नंतर कधीतरी असं जाणवतं की नाही म्हणजे मुलगा आणि मुलगी नाही म्हणजे पटकन फारकतीपर्यंत येत आहेत असं. तर मग असं का घडतं आहे की आणि एवढा जर हा विवाह सोहळा जर आपण एवढा खूप छान रीतीने साजरा केला तर मग कुटुंबाकडे वळताना ह्यांना काय अडचणी आल्या असतील, असं कसं झालं असेल, ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या त्रुटी आहेत. तेव्हा आता मला असं वाटतं की एकमेकांना ह्या संस्था आतापर्यंत पूरक होत्या आणि आहेत असं अजूनही माझं मत आहे. तरीही याच्यामध्ये फार मोठा बदल घडतो आहे आणि हा बदल योग्य दिशेने वळवणं हे आपल्या सरकारचं काम आहे. बरोबर. आता पूर्वी कसं व्हायचं का विवाह ह्याला खूप महत्त्व दिलं जायचं आणि शिक्षणाला त्या मानाने महत्त्व कमी दिलं जायचं. ग्रॅज्युएट झालीस बस झालं, SSC झालीस बस झालं आणि पहिलं एकदाचं मुलीचं कधी लग्न होतं आणि तिचं जे संसाराला लागते इकडे जास्ती लक्ष दिलं जायचं. तुम्ही बघा ना पूर्वीच्या बायकांचा जर तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर ती म्हणते माझं पुढचं शिक्षण आहे ना ग्रॅज्युएशन मी विवाहानंतर केलं, माझ्या सासऱ्यांनी मला शिकवलं, माझ्या नवऱ्यांनी किंवा सासूनी मला शिकवलं आणि पुढचं जे माझं MA BA जे काय आहे ते माझं विवाहानंतर केलं. म्हणजे शिक्षणाच्या अगोदर वेळेवर विवाह होऊन द्यायचा ह्याला खूप महत्त्व होतं. बरोबर आहे. पण आज काय झालं आहे की विवाह ह्याला पूर्ण मुलींचं शिक्षण होईपर्यंत, मुलांची शिक्षण होईपर्यंत 30-30 वर्ष निघून जातात किंवा जास्त आणि त्याच्यानंतर विवाहाला आपण प्राधान्य देतो. हा संक्रमणाचा काळ कसा काय तुम्ही पाहता ह्याच्याकडे? आता म्हणजे परिस्थिती बदललेली आहे पण आता तुम्ही वयाचा प्रश्न ह्याच्यामध्ये निर्माण झालाय की पूर्वी साधारण 19 ते 21 म्हणजे मुलींसाठी 19 आणि मुलांसाठी 21 हे वय ग्राह्य धरलं जायचं. नंतर ते 21 ते 25 अशापर्यंत आलं. त्यानंतर आता तर साधारण 30 वर्ष उलटली तरी कोणी लग्नाचाच काय पुढे संततीचा पण कोणी विचार करताना दिसत नाही. पण आता तुम्ही म्हणाल की मी मगाशीच म्हटलं की आपले पूर्वज फार हुशार होते म्हणून. तर काय आता हे वय ठरवण्यामागचं किंवा एक तो संकेत ठरवण्यामागचं काय कारण होतं तर साधारण ह्या वयामध्ये पुरुष आणि स्त्री एक जोम असतो, तारुण्य असतं. त्यामुळे अशा वेळेला पुरुषामधल्या म्हणजे शुक्राणू बीजांड वगैरे ह्याचं हे खूप ताकदवान असतात. त्यामुळे जर वंशवृद्धी हा आपण विवाहाचा उद्देश धरला तर त्यासाठी हे फार आवश्यक असतं. आपण जर ही वयोमर्यादा ओलांडली 30च्या नंतर जर गेलो
तर त्यानंतर हळूहळू त्याची ताकद कमी व्हायला लागते आणि मग संतती रिप्रोडक्शनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शकतो. तर त्यामुळे म्हणजे ते वय ठरवलं गेलं असावं. पण आताच्या वयामध्ये आपण मुलं आणि मुली एकत्र शिकत आहेत, दोघांना एकत्र करिअर करायचंय, स्वतःचं वेगवेगळं करिअर करायचंय. अशा वेळेला आपलं उमेदीचं वय निघून जातं. ह्याला आपण उमेदीचं वय म्हणतो. उमेदीचं वय म्हणजे हे जे वंशवृद्धीच्या दृष्टीने म्हणतो. उमेदीचं वय म्हणजे करिअरच्या दृष्टीने नाही. अशा परिस्थितीत आपण मागे जाऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीत आपल्या ज्या उमेदीच्या वयातलं जे वीर्य वगैरे जे काही हे जे आहेत रिप्रोडक्शनसाठी जे काही आवश्यक आहे ते तुम्ही स्पर्म बँकेमध्ये गोठवून ठेवू शकता आणि त्याचा नंतर उपयोग करू शकता. तर याचा पण काही विचार व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. बरोबर. हल्ली सगळीकडे विसंवादाचा सूर जास्ती दिसतो आणि घटस्फोटाचंही प्रमाण वाढलेलं आहे. ह्याची तुम्हाला काय कारणं दिसतात? ह्याच्यासाठी मला असं वाटतं की हल्ली प्रत्येकाला आपली आयडेंटिटी जास्त महत्वाची वाटते, आपलं करिअर जास्त महत्वाचं वाटतं आणि तिथे मुलगा आणि मुलगी हा भेदभाव नसतो. बरोबर. एक महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या पुस्तकामधून सुद्धा मला तो मुद्दा मिळाला आहे की बऱ्याच वेळेला पालक आपल्या मुलांना शिक्षण आर्थिक खूप मदत करतात. म्हणजे शिक्षण शेवटी मुलंच पूर्ण करतात, पण त्याच्यासाठी असलेला फायनान्स, त्याच्यासाठी लोन काढणं ते स्वतः काढतात आणि त्याच्यामुळे शेवटी काय होतं की लग्नाचे जे निर्णय असतात, शिक्षणाचा निर्णय मूल घेतं, त्याच्यासाठी सगळी मदत आहे आर्थिक ती मुलाचे आणि मुलीचे दोघेही पालक करतात. पण त्याचा एक इनडायरेक्ट परिणाम होतो का की लग्नामध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व जास्ती असतं आणि बऱ्याच वेळेला ते डिसाईड करतात. ह्याच्यावर तुमचं स्पष्ट मत काय ते सांगा. स्पष्ट मत आहे की असा परिणाम होतो. म्हणजे आता ह्याच्या मागे आपण एक थोडीशी पार्श्वभूमी काय बघा. आता पूर्वीचे पालक की ज्यांना खूप कष्ट करून सगळं मिळवावं लागलं नाही का, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना मिळालीच असं नाही. मग त्या पालकांचा असा दृष्टिकोन असतो अरे आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं आणि मग मुलांना मिळावं म्हणून ते कष्ट करतात आणि मग ह्यासाठी मुलांना कधीही तडजोड करणं, काटकसर करणं या गोष्टींची त्यांची ओळखच होत नाही, कारण त्यांना जे जे हवं ते त्यांना मिळत जातं. त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रश्न आला. शिक्षणासाठी त्यांचे पालक खर्च करतात आणि त्यांना करिअर म्हणजे घडवण्यासाठी सुद्धा त्यांची मदत होत असते. मग जेव्हा ह्याचा प्रश्न येतो, विवाहाचा प्रश्न येतो, तेव्हा पालकांची बाजू काय? आम्ही तुमच्यासाठी इतकं सगळं केलेलं आहे, तर विवाह करताना तुम्ही आमच्या मतालाही महत्त्व दिलं पाहिजे. आणि मुलांची बाजू काय? तर आईवडिलांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे तेव्हा त्यांच्या मतालाही आपण मान दिला पाहिजे. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टीकडनं पालकांचं वर्चस्व कायम राहतं. अशा वेळी विवाह जुळूनही येतात. पण बऱ्याचदा जर काही कारणांनी पुढे विसंवादी सूर जर निर्माण झाला मुलगा आणि मुलीमध्ये, तर इथे पुन्हा पालकांनी जरा डोळसपणे ह्याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मुलगी तुमची आहे म्हणजे ती बरोबर असेलच असं नाही, किंवा मुलगा तुमचा आहे म्हणून तो बरोबर असेलच असं नाही. तर सगळा तरतम भाव विचार ह्याचा करून तुम्ही नक्की कोणाची चूक आहे किंवा काय चूक आहे किंवा कुठे काय चुकतंय याचा पालकांनी सुद्धा विचार करायला हवा. आणि माझ्या मते, तुम्ही स्पष्ट मत विचारलं म्हणून सांगते की हल्ली तो विचार होत नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येकजण स्वयंपूर्ण आहे, प्रत्येकाला आपली आयडेंटिटी आहे, प्रत्येकाला आपली प्रतिष्ठा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्याच पुढच्या पिढीचं नुकसान करतो आहोत याचं भान विसरताना पालक दिसत आहेत. आणि बऱ्याचशा विसंवादी सुराचं किंवा घटस्फोटांचं कारण आपल्याला म्हणजे हे पालकांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं मुला मुलींच्या नात्यामध्ये, हे पण एक कारण दिसतं आणि टाळलं पाहिजे, ते टाळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पालक मुलांचे सगळे लाड पुरवत असताना मुलांना स्ट्रगल कुठे करावं लागतं? अभ्यास करताना, करिअर करताना. पण आयुष्याच्या आघाडीवर पण स्ट्रगल आपल्याला करावं लागतं, त्याला इतर अनेक गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. ह्या गोष्टींकडे मुलांचंही दुर्लक्ष होतंय आणि पालकांचंही दुर्लक्ष होते. म्हणून जेव्हा कधीतरी अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा मुलांना आपण काय करावं हे कळत नाही. आणि मग अशा वेळी ह्या कळत नसण्यामुळे
आपले पालक जे काही सांगतायत ते ऐकणं, हम्म. याच्याकडे त्यांचा जास्त कल दिसतो आणि हो. मग इथेच खरा खटका उडवतो. विसंवादी सूर जास्त वाढत जातो आणि दोघांमधली दरी वाढत जाते. पालकांनी जर असं ठरवलं की आम्ही तुला शिक्षण द्यायचं काम केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुमचं तुम्ही बघा आणि तुम्ही आता ज्याला म्हणतात ना ॲडल्ट आहेत, इतकं शिक्षण केलं, त्याच्यावर नॉलेजही आलेलं आहे, तर त्याचं तुम्ही सांभाळ करा आणि यू टेक केअर, तर त्याचा काय परिणाम असू शकतो? त्याचा काही परिणाम- फारच झालं तर आम्ही आहोतच तुमच्याबरोबर. अगदी. आणि हा परिणाम चांगलाच होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला सांगते किंवा मी किंवा माझ्या पिढीच्या माझ्या कितीतरी मैत्रिणी वगैरे आम्ही हेच सूत्र या सूत्राचा अवलंब करतो. हां, आता की आम्ही कारण- पळून नाही जात, तुमच्या आम्ही बरोबरच तुमच्या आहोत. पाठीशी आहोत. पण कधीतरी हां. एखाद्या वेळेला तुम्ही चुकलात तरी आम्ही तुमच्या पाठीशी पाठीशी आहोत. आहोत. पण तुमचे निर्णय तुम्ही तुम्ही घ्या, घ्यायचे हां. आहेत. त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. हां. हा जेव्हा पालकांचा दृष्टिकोन असेल तेव्हाच मुलं जबाबदारी घ्यायला शिकतील. बरोबर. हां, म्हणजे मुलांनी आपण जे काही करतो त्याची जबाबदारी मुलांनी स्वतःनेच घ्यायला घेतली हवी पाहिजे. आणि पालकांनी अवास्तव हस्तक्षेप टाळायला हवा, असं माझं तरी मत आहे. बरोबर. आणि यातूनच पुढे जबाबदारी घेणं किंवा ती निभावणं ह्या ते स्वतः सगळ्या गोष्टी शिकतील, हां. आपोआपच होत घडणार आहेत. राहतील. पण तुम्ही व्हा आम्ही आहोतच असं नाही. तुम्हाला जेव्हा गरज कठीण काळ लागेल असेल आणि तेव्हा आम्ही गरज येऊ. लागेल तेव्हा आम्ही आहोत. हां. नाहीतर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि माझ्या मते हेच योग्य आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की संतती नियमाचं संतती निर्माण करणं हे शेवटी प्रजनन करणं हे कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब किंवा विवाह संस्था हे एकमेकांचं घट्ट असलेलं ज्याला पायाभूत हा एक निष्कर्ष आहे. परंतु आता बऱ्याच वेळेला ज्याला म्हणतात ना की मुली किंवा मुलं म्हणतात की मला लग्नानंतर मुलंच नको आहे किंवा मला लग्नाशिवाय पण मी खुश आहे किंवा लिव्ह इन रिलेशनमध्ये सुद्धा मी खुश आहे. मग अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का आपण परत बॅक टू नॉर्मल जातोय? म्हणजे पूर्वी जे आपण स्वैर म्हणजे प्रत्येकाला अगदी, स्पेस अगदी. पाहिजे, स्वतः मला स्वातंत्र्य पाहिजे, मला माझी मोकळीक पाहिजे, मी लग्न झालेलं आहे, मुलगा किंवा मुली, पण मी हे जास्ती नाही टॉलरेट करत, मी अब्युझिव्ह मॅरेजमध्ये का राहावं, इथपर्यंत ठीक आहे. परंतु मला मूलसुद्धा नको आहे, मला माझ्या मनाप्रमाणे वागायचं आहे, मला माझी स्पेस हवी आहे. आणि ह्या गोष्टी जर पूर्वी लग्नाच्या अगोदर जर ठरल्या असतील तर ठीक आहे, पण लग्न केल्यानंतर मग हे जर निर्णय बदलत असतील तर याला असं तुम्हाला वाटतं का की विवाह संस्थेची जी मूळ व्याख्या होती जी आपल्या समाजशास्त्राने केली ती त्याचं अवलोकन करण्याची गरज आहे का, की आर वी गोईंग बॅक टू आपल्या पूर्व काही हजारो वर्षापूर्वी आपण जे करत होतो तिथंच परत जातोय का? अगदी. बऱ्याच हल्ली ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडताना बऱ्याच वेळा मलाही प्रश्न पडतो की अरे आपण इतक्या वर्षांचं संक्रमण आपलं फुकट जात आहे की काय, पुन्हा आपण त्याच मागे येतोय की काय. कारण पहिल्यांदा कुटुंब संस्थेचा पाया हा विवाह संस्था आणि विवाहाचं उद्दिष्ट काय तर शरीर संबंध. म्हणजे पूर्वीच्या काळी ना अशा पत्रिका पण छापल्या जायच्या की अमुक अमुकांची कन्या आणि अमुक अमुकांचा पुत्र यांचा शरीर संबंध अमुक अमुक तारखे रोजी करण्याचे योजिले आहे. म्हणजे विवाह म्हणजे शरीर संबंध. तर आता ही व्याख्या झाली. आणि शरीर संबंध कशासाठी तर वंशवृद्धीसाठी. आणि म्हणूनच कुटुंब संस्था ह्या वंशवृद्धी झाली तरच पुढे कुटुंब संस्था वाढणार आहे. आणि ह्या विवाह संस्था आणि कुटुंब संस्था याच्या पुढे आता येऊन आपण ही कशाकडे येणार आहोत तर समाज संस्थेकडे, समाज व्यवस्थेकडे. खरं तर आपल्या पूर्वजांनी समाज व्यवस्था जेव्हा अंगीकारली की त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला जर चांगला समाज निर्माण करायचा असेल तर कुटुंब संस्था विवाह संस्था ही एक आरोग्यदायी राहिली पाहिजे, त्या तरच आपला समाज चांगला होऊ शकेल. आता काय होतं आहे की विवाह पहिली गोष्ट लिव्ह इन मध्ये राहणं किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस याचा आपल्याकडे प्रादुर्भाव होतोय असं मी म्हणते. त्यातनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काय असतं तुझं तू माझं मी, जबाबदारी कसलीच नाही. आपण कुटुंब संस्था किंवा विवाह संस्थेमध्ये ह्याला आपण प्राधान्य का देतोय ते जबाबदारी आहे. बघा म्हणजे तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारलात की कुटुंब संस्था म्हणजे ह्या एकमेकांना पूरक आहेत का, कारण तिथे जबाबदारी एकाला नाही जमलं तर दुसरं कुटुंब जबाबदारी घ्यायला उभं राहत होतं.
कळलं ना, होतं असं मी म्हणते. हो. पण आता तसं नाही. जर तुम्हाला मुलंच नकोय मग ते तुम्ही ठरवून करा किंवा न ठरवता करा. कोणाला करिअरमुळे नकोय, म्हणजे आता अनेक बघा आपले रंगभूमीवरचे किंवा चित्रपटाचे कलाकार मुद्दाम हा निर्णय घेताना दिसतो, कारण आम्हाला आमचं करिअर करायचंय, त्यामुळे त्यांना पुढची जबाबदारी नको. तर हे सगळं होत असताना त्यामुळे मुळात तिथेच आपला हे पडतो, कट होतं. कुटुंब संस्था कट होते, म्हणजे तिथे ती कुटुंब संस्था पुढेच जात नाही. त्याच्यानंतर विवाह संस्थेबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला हे पर्याय त्यांनी आजच्या पिढीनेच आपल्या समोर आणलेले आहेत. आणि ह्या लिव्हिंगमध्ये बऱ्याच वेळा असं मी पाहिले, आपल्या देशात आणि परदेशात सुद्धा आधी लिव्हिंगमध्ये राहून साधारण अंदाज घ्यायचा आणि मग नंतर विवाह करायचा, मग पुन्हा संततीसाठी मग पुन्हा दुसरा विचार. म्हणजे आता हे सगळं होत असताना आणि आता म्हणजे कुटुंब संस्थाच नाहीशी होत जातीये, पुन्हा विवाह संस्थेला अनेक पर्याय निर्माण होत आहेत. आणि मला वाटतं ह्याच्या पुढे आणखीन पण काही पर्याय निर्माण होतील. मग अशा वेळेला एफेक्ट काय होणार, म्हणजे कशावर परिणाम होणार आहे, समाज व्यवस्थेवर. कारण आता आपण जेव्हा इथे मूल नको म्हणतो, तिथे बघा देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा एकल पालकत्व वाढताना दिसतंय आपल्याला. याबद्दल तुम्हाला माहितीच असेल. आणि मग अशा वेळेला ह्या एकल पालकत्वामधून निर्माण झाली जी संतती आहे ती पण वाढते आहे. मग मी काय म्हणते, एकीकडे तुम्ही इथे संतती म्हणजे वंशवृद्धीसाठी नाही म्हणताय आणि इथेही अशा प्रकारची कुठलीही जबाबदारी न घेतलेली किंवा ज्याला काही आपण आपल्या भाषेत शेंडा बुडखा नाही असं अशी संतती जर वाढणार असेल तर समाजाचा समतोल कसा काय राहील. बरोबर, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे खरं तर. म्हणजे आपण एकीकडे अमुक एक आपल्यापुरतं नाही म्हणतोय, पण आपण तेव्हा समाजाचा काहीच विचार करत नाही. तुम्ही लेखिका असताना सुद्धा त्याच्यामध्ये कायदे, विविध लग्नातले जे कायदे आहेत, लॉज आहेत, ते पण टाकलेत. त्याच्याविषयी थोडक्यात माहिती द्या आणि ते तुम्ही का टाकलेत. त्याला पण एक संदर्भ आहे. आता ही आपण कुटुंब संस्था, विवाह संस्था आपण त्याच्याबद्दल बोलतो आहोत, पण या विवाह संस्थेमध्ये एक तुम्ही बघा, कुठल्याही जगातली कुठल्याही स्तरावरची कुठल्याही देशातली विवाह संस्था असली तरी त्यात धर्माचा अधिक आहे. अर्थात धर्माने नंतर ह्याच्यामध्ये अधिक्षेप केला, म्हणजे परंतु आता तुम्ही सगळीकडचे विवाह जर पाहिले तर ते धर्माच्या आधाराने चाललेले आपल्याला दिसतात. कळलं ना. आणि इथे धर्माने येणं आवश्यक का होतं, कारण धर्माने नियम केले. कळलं ना. आणि ह्या नियमानुसार अमुक अमुक असं असं व्हायला हवं असे नियम झाले. आणि त्याच्यानंतर आपण कायद्याकडे वळतो आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटलं की प्रत्येक धर्मामध्ये काय कायदे आहेत त्याचा आपण उल्लेख करायला हवा. कारण मी हे पुस्तक फक्त आपल्या देशातल्या विषयावर लिहिलेलं नाही, हा ग्लोबल विषय आहे. म्हणून मी त्याच्या सगळ्या धर्मांच्या कायद्याची मी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे कुठले कायदे बघा, मुस्लिम आहे, ज्यू लोकांचे कायदे आहेत, पारसी लोकांचे आहेत, ख्रिश्चन आहेत, ह्या सगळे जेवढे धर्म आहेत त्या सगळ्यांचे. आणि त्यातनं आधी ग्रीक आणि रोमन लोकांचे पण कायदे मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये नंतर आता आपण पुन्हा इथे कायद्याचा प्रश्न येतो बघा. आता तुम्ही कायदाच म्हटलात म्हणून मला पुन्हा हा भविष्यासाठी कायदा. आता मी जेव्हा परदेशात जाते किंवा म्हणजे माझा मुलगा परदेशात असल्यामुळे वारंवार जाणं होतं की मी इतर ठिकाणी आपण जेव्हा फिरतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की तिथे जरी लिव्ह इन रिलेशनशिप असली, जरी घटस्फोट होत असले तरी सुद्धा तिथे कायद्याला खूप महत्त्व आहे. आणि नुसता कायदा नाही तर त्याचा अवलंब करणं, त्याची अंमलबजावणी करणं याला खूप महत्त्व आहे. एक साधं उदाहरण देते. लिव्ह इनमध्ये वेगळं वेगळं नंतर वेगळं झालेलं जोडपं जरी असलं तरी तिथे लिव्ह इनमध्ये पण संतती असू शकते. तर तिथे किंवा जरी घटस्फोट झालेला असला तरी त्यांची मुलं आता ह्या विकेंडला आईकडे आहेत तर दुसऱ्या विकेंडला त्यांनी बाबांकडे जायचं, किंवा एका सुट्टीमध्ये बाबांकडे आहेत तर दुसऱ्या सुट्टीमध्ये आईकडे राहायचं. हे नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळले जातात आणि त्याच्यामध्ये काही दुमत नाही हे पाळताना. आता जर खरोखरच विवाह संस्था बदलणार असेल, संक्रमण होणार असेल, ते उलटं होणार जर असेल तर मला वाटतं हे कायदे आवश्यक आहेत आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. हे मला अगदी प्रकर्षाने वाटतं.
आणि आपण खरोखरच जर उलटं संक्रमण होत असेल तर ते अतिशय दुःखद आहे. पण तसं जर होत असेल तर निदान त्याला कायद्याची चौकट तरी हवी. कारण चौकट बरोबर. जेव्हा बघा एखादा कोपरा जरी तिचा निखळला तरी सगळं विस्कळीत होऊन जातं. त्याचप्रमाणे ही कायद्याची चौकट नसेल तर आम्हाला वाटतं आपलं समाज जीवन विस्कळीत होण्याची आता भीती आपल्याला निर्माण झालेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण अनुराधाताई इथे येऊन दिलीत, त्याबद्दल मी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि मलाही त्यामुळे इथे इतरांच्या समोर येता आलं ह्या दूरदर्शनच्या माध्यमातून आणि मुख्यतः आपल्या माध्यमातून. त्यासाठी मी आपली ऋणी आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता आपल्याला इथंच हा कार्यक्रम संपवावा लागत आहे. पुन्हा आपण भेटूया एक नवीन विषय घेऊन आणि नवीन पाहुण्यांसोबत. तिथपर्यंत नमस्कार.